हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मंडळी, एका आठवड्यापूर्वीच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आपल्या भेटीला आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेमही मिळतं आहे. पण जास्त कमेंट्स मला एका व्यक्तीसाठी होते, ते म्हणजे अक्षर कोठारी. स्वाभिमान या मालिकेनंतर तो ह्या मालिकेत आपल्याला दिसतो आहे आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम याही मालिकेला मिळतं आहे. सो अक्षर, खूप स्वागत पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कसं आहेस? थँक्यू सो मच आणि वेलकम ऑन सेट. Yes. तू पुन्हा सेटवरती आली आहेस, त्यामुळे वेलकम ऑन सेट. पण ना, तुला माहिती आहे, स्वाभिमान मालिका जेव्हा सुरू होती तेव्हा लिटरली प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही रोज स्वाभिमानच्या सेटवर जा आणि आम्हाला त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकायचेच आहेत. हे प्रेक्षकांचं प्रेम आताही कंटिन्यू होतं. किती ओव्हरऑलिंग फिलिंग आहे एक अभिनेता म्हणून. ही फिलिंग म्हणजे याच्यासाठी तर आम्ही कलाकार जगत असतो. म्हणजे प्रेक्षकांचं जे प्रेम आहे, ऑफकोर्स स्वाभिमान ही मालिकाच खूप स्पेशल होती. म्हणजे ती टीम जी होती, जे बॉन्डिंग होतं सगळ्या कलाकारांचं आणि ओव्हरऑल कम्प्लीट वाईबच वेगळा होता तो. आणि त्याच हिशोबाने आता ही नवीन मालिका सुरू झालेली आहे लक्ष्मीच्या पावलांनी. आणि त्याच्यामध्ये पण आता ती एक्साइटमेंट आहे की आता जे त्यावेळी जमलं होतं तसं ते बॉन्ड परत जमवणं किंवा एकमेकांना समजून घेणं, अंडरस्टँडिंगवालं. त्यामुळे ही प्रोसेस मला आवडते आणि आता या प्रोसेसचीच मला गंमत वाटते की प्रत्येक वेळी ही जबाबदारी मिळते आणि आपल्याला ते टीम प्लेयर म्हणून सगळ्या टीमला एकत्र घेऊन जाणं. आणि त्यामुळे आय एम सर्चिंग की लक्ष्मीच्या पावलांनी. आणि मला खात्री आहे की जसं स्वाभिमानला लोकांनी प्रेम दिलं आणि तू जसं म्हणालीस की कमेंट्समध्ये वगैरे लोक खूप बोलतात, त्यामुळे मला खात्री आहे की लक्ष्मीच्या पावलांनीला पण ते इतकंच प्रेम देतील आणि इतकेच कमेंट्स वगैरे सगळे येईल त्यावर. आणि आता मला इतके ब्लेसिंग्स मिळणार आहेत प्रेक्षकांचे की फायनली तो अक्षरचा इंटरव्ह्यू घेते. सो हिअर इट इज. आणि शंतनू सूर्यवंशी जो होता तो पण जरा रागीट होताच, पण हा जरा प्रो मॅक्स लेवल आहे अद्वैत, असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा तुला सांगितलं की असं कॅरेक्टर आहे आणि पुन्हा एकदा स्टार प्रवाह फॅमिलीमध्ये इन होतोयस, तर तो एक काय थॉट होता की लगेच मालिका करायची नाही आहे, थोडा अजून ब्रेक घ्यायचा आहे, की नाही तू फुल ऑन होता? माझा ॲक्च्युली प्रत्येक मालिकेच्या आधी मी असा विचार करत असतो की ही माझी पहिली आणि शेवटची मालिका आहे. म्हणजे पॅशन असं पाहिजे की ही माझी पहिली मालिका आहे. आणि इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे, कलाकारांचं लाईफ तुम्हाला माहिती आहे आणि अनप्रेडिक्टेबिलिटी या फील्डमधली माहिती आहे. त्यामुळे ही माझी शेवटची मालिका आहे असं कन्सिडर करून मी काम करतो. म्हणजे द फ्लो. गो विथ द फ्लो. त्यामुळे मी त्या हिशोबाने कन्सिडर करतो. मला माहिती नव्हतं की आयुष्यात हे असंही होईल की 3-4 महिन्यातच पटकन एक मालिका सुरू होईल. सो मी अजून त्या झोनमधनं पण स्वाभिमानवाल्या आणि ते सक्सेस आणि ते सगळं त्याच्यातून बाहेर आलो नव्हतो किंवा असा विचार करायलाही वेळ मिळाला नव्हता की आता काय करायचं. त्याच्या आधीच हे झालं. पण हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे की आपण चूज करत नाही आपलं वर्क, असं मला वाटतं ॲज अन ॲक्टर. इट्स ऑलवेज द वर्क दॅट चूजेस यू. सो कामाने मला निवडलं आहे, स्टार प्रवाहाने, फ्रेम्स प्रोडक्शन हाऊस ह्या सगळ्या लोकांनी मला निवडलं आहे. तर ऑफकोर्स माझी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी ते डिलिव्हर करेन, जे याआधी केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा बेटर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेन. मला असं वाटतं प्रेक्षकांनाही तुला त्या झोनमध्ये बघायलाच आवडतं की नाही, थोडा रागीट नंतर प्रेमळ. पण ते कधी टर्न होतं हे पाहायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. पण मला असं वाटतं पहिल्यांदा आम्हाला जेव्हा कळलं की ही अशी अशी मालिका येते, ते आपण रेड कार्पेटला भेटलो असावं स्टारच्या इव्हेंटला. पण मला असं वाटलं की रियुनियन असेल बाबा, स्वाभिमानची सगळी कास्ट आली असेल, आपण छान इंटरव्ह्यू करूया. पण आम्हालाही सरप्राईज होतं आणि ते सगळं गुपित ठेवलं गेलं होतं. पण तेव्हा जेव्हा कळलं की अशी अशी मालिका येते, खूप मस्त वाटलं की तू पुन्हा एकदा येतोस. आणि आता ईशा केसकर असणार आहे सोबत. तिच्यासोबत एक कसा बॉन्ड झाला आहे आणि आता ऑफ कॅमेराही भांडता का तेवढेच. हा, छोटे मोठे तक्रारी चालू असतात आणि तसाच तो बॉन्ड आहे आमचा. आणि बऱ्याचदा म्हणजे याच्या आधी पण मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की असे छोटे मोठे कुरकुर होते आमची. बट दॅट इज द ब्युटी ऑफ इट. म्हणजे ते जे रिलेशन आहे आमचं दोघांचं को ॲक्टर्स म्हणून, की ती खूप काय म्हणतो, चंचल आहे. ती थोडीशी नॉटी पण आहे, म्हणजे मस्ती करते ती खूप. त्यामुळे तिला फोकस करावं लागतं. आणि भेटता क्षणी आमची मैत्री झाली त्याच्यामुळे. आणि बरं, सिरियलमध्ये आम्ही भांडतो सतत, त्यामुळे मैत्री झाल्यानंतर भांडणं खूप अवघड असतं. त्यामुळे ते होतं. म्हणजे काम करताना असं होतं की आता आपली मैत्री नाही, आपल्याला भांडायचं, आपल्याला हे जेन्युइनली इमोशन्स डिलिव्हर करायचे. त्याच्यासाठी आमचा स्ट्रगल चाललेला असतो. म्हणजे आमचं असं होतं बघताना की अरे हां श्वास घ्या मध्ये मध्ये थोडा. पण ही जोडीसुद्धा प्रेक्षकांना आवडते. पण पूजा बिरारीला किती मिस करतोयस ऑन कॅमेरा, तिच्यासोबत सीन करणं? ऑफकोर्स सगळ्यांना. म्हणजे मी आजपर्यंत ज्या ज्या लोकांबरोबर काम केलेलं आहे, ज्या ज्या कलाकारांबरोबर काम केलं आहे, ते मला आठवतातच ऑफकोर्स. कारण त्यांच्याबरोबर मी खूप काम केलेलं आहे. त्या मेमरीज क्रिएट केलेल्या आहेत, सीन्स केलेले आहेत, असंख्य सीन्स केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांचा पण उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच मी मिस करतो. एवढे फॅन पेजेस बनले होते शंतनू आणि पल्लवीचे. आणि स्वाभिमानी मालिकेसुद्धा मला असं वाटतं ह्याही मालिकेचे बनायला सुरू झाली आहे. पण काही प्रेक्षकांना हे वाटतं की अरे नाही, ही जोडी छान वाटते. पण ह्या जोडीबद्दल एक काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? मी हे सांगेन की ऑफकोर्स आता ही जी गोष्ट आहे की एखादी जोडी प्रेक्षकांना आवडते आणि स्वाभिमान ही मालिका ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडून मिळालेला आहे, तो म्हणजे इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स फॉर मी.
ते मी विसरणं शक्य नाही. तो माझाच प्रोजेक्ट होता, ती माझीच टीम होती आणि ही सुद्धा माझीच टीम आहे आणि हे सुद्धा माझंच प्रोजेक्ट आहे. आणि ऑफकोर्स मी प्रत्येक वेळी बघेन की मी लास्ट टाईम जे बेस्ट केलेलं आहे त्याच्याहीपेक्षा अजून काय मी बेटर करू शकेन. बेटर दॅन द बेस्ट म्हणतो ना आपण, तसं म्हणजे त्याहीपेक्षा मला वरती न्यायचं आहे. सो माझा टार्गेट तो आहे आणि ॲज अ टीम प्लेअर मी हे बिलीव्ह करतो की माझी आणि ईशाची जोडी पण कमाल आवडणार आहे लोकांना. आणि जेव्हा पूजाला कळलं होतं की तुला मालिका मिळाली, तिला तिचा फोन वगैरे आला होता का की कसं एक नाही, आमचं अनफॉर्च्युनेटली काही बोलणं झालं नाही त्याच्यानंतर. पूजा ऐकत असेल तर प्लीज. मालिका आली आहे आणि पहिलाच एपिसोड मला असं वाटतं सगळ्यांनी आवर्जून पाहिला आहे आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियावरही पोस्ट केलं की पहिला एपिसोड धमाल होता. तर तो एक तुला काय प्रेक्षकांकडनं रिस्पॉन्स आला आहे त्या पहिल्या एपिसोड? मला ॲक्च्युली मी हे इमॅजिन केलं नव्हतं की पहिल्या एपिसोडपासूनच रील्स वगैरे सुरू होतील किंवा फॅन पेजेस वगैरे ॲक्टिव्ह होतील. म्हणजे ऑफकोर्स एखादी मालिका थोडेसे 1-2 आठवडे झाल्यानंतर, 3 आठवडे झाल्यानंतर किंवा महिन्याभरानंतर ह्या गोष्टी सुरू होतात. पण आधीचं ते असेल कदाचित. स्वाभिमानमध्ये त्यांनी मला पाहिलं होतं, त्याच्यामुळे ते एक झालं. ईशा आहे स्वतः, ईशाने भरपूर काम केलेलं आहे. सो ईशाचा पण एक बेस आहे. तर त्यामुळे त्यांना ते युनिकनेस वाटते की अक्षर आणि ईशा मिळून काय करतायत आणि त्याच्यासाठीच उत्सुकता आहे आणि मला खात्री आहे की ह्याला 100% लोक प्रेम करणार आहे ह्या मालिकेवर. पण अक्षर ही किती भारी गोष्ट आहे ना की स्वाभिमान मालिका जेव्हा बंद होते, जेव्हा प्रेक्षकांना कळलं तेव्हा सगळ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं की आम्हाला ही मालिका बंद झालेली नको आहे. पण कुठेतरी तो प्रवास थांबणं गरजेचं आहे आणि पण प्रेक्षक मालिकेपेक्षा कलाकारांवर जास्त प्रेम करतात. सो ते प्रेम तुला ह्या मालिकेत दिसणार आहे. 100% दिसणार आहे आणि मला आय एम टचवूड, आय एम ब्लेस्ड दॅट वे की प्रत्येक मालिकेला म्हणजे मी ज्यावेळेस इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस ऑलरेडी मालिकांबद्दल बोललं जातं की मला मालिकेत काम करायचं नाही आहे. आणि मीही सोलापूरहून आलो होतो इथे ॲक्टर होण्यासाठी आणि त्यावेळेस मीही असं बरंच ऐकत होतो. इन्फ्लुएन्स होता मला की टेलिव्हिजन काय करायचं, आपण फिल्म्स करू, वेब सिरीज करू. आणि असं करत करत एका पाठोपाठ एक करायला लागलो मालिका आणि मी त्या माध्यमाच्या प्रेमात पडलो आणि नाव आय एन्जॉय डुईंग टेलिव्हिजन. आणि त्याच हिशोबाने लक्ष्मीच्या पावलांनीचं पण आहे की आता ही जी जर्नी सुरू झालेली ही नक्कीच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स असणार आणि प्रेक्षक प्रेम करणार. तर शंतनू म्हणून प्रेक्षकांनी प्रेम केलंच. आता अद्वैतवरही प्रेम करतात. 1 आठवडा झाला मालिकेला येऊन. आता हा अद्वैत काय सांगू पाहतोय प्रेक्षकांना? एक नवी भूमिका आहे आणि एक नवीन सगळं आहे, काय सांगशील? मला असं वाटतं, मला खूप कमेंट्स येत आहेत की पुन्हा रागीटच आहे, पुन्हा शांतनूसारखं आहे. पण मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने राजश्री मराठीच्या की हे कुठेही शांतनूच्या जवळपास नाही आहे हे कॅरेक्टर. म्हणजे आहे काही काही गोष्टी, राग हा एकच मूळ जो मुद्दा आहे ना, इमोशन आहे ना, ते आहे. पण याची कारणं वेगळी आहेत. शांतनूची ऑफकोर्स त्याला एक चाइल्डहूड ट्रॉमा होता. आईचं प्रेम त्याला मिळालं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचं मुलींच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत होतं. पण याचं तसं नाही आहे. हा बिझनेस माइंडेड माणूस आहे. ह्याचा खूप वेगळा आहे आणि ते आय एम शुअर की 1-2 महिन्यात लोकांना कळेल की हा किती वेगळा आहे आणि याचं वेगळं पण दिसून येईल. पण आता सेटबद्दलही आपण बोलत होतो की स्वाभिमानची सुरुवातही या सेटवरून झाली आणि आता पुन्हा ते कोइन्सिडन्स किती रिलेट करतोय? खूप रिलेट करतो. मला माहीत नाही म्हणजे हे काय कोइन्सिडन्स आहे. ॲक्च्युली त्याच्या आधीची एक छोटीशी गोष्ट अशी की मी म्हाडाच्या लॉटरीसाठी खूप ट्राय करायचो जेव्हापासून मी इंडस्ट्रीत आलो होतो. आणि जितक्यांदा मी माझ्या नावाने फॉर्म भरला, माझ्या नावाने लॉटरी लागली नाही. पण माझा भाऊ जो फिजिकल हँडिकॅप होता, जो 2019 साली गेला, त्याच्या नावाने मला लॉटरी लागली आणि ते घर मला इथेच चारकोपलाच मिळालं. म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनिट्स या लोकेशनपासून. आणि त्या घरात मी आल्यापासून मी कंटिन्युअस याच लोकेशनवर येतो आहे. आणि स्वाभिमान मी 2.25 वर्ष इथेच केली आणि लक्ष्मीच्या पावलांनी आता आय डोंट नो हाऊ मेनी इयर्स आय एम गोइंग टू डू इट हिअर. सो हे मी माहिती नाही काय आहे म्हणजे हे आय डोंट नो, पण काहीतरी आहे, काहीतरी गंमत आहे याच्यामध्ये. हे कोइन्सिडन्सच घडत असतात आणि झालेले चांगले असतात. आणि जसं तू म्हणालास की आता अद्वैत आहे, हे सगळं तर प्रेक्षकांना आवडणार आहे. सो खूप शुभेच्छा तुला या भूमिकेसाठी आणि पुन्हा एकदा आम्ही एक्सायटेड आहोत हे सगळं बघायला जर्नी. आणि जसं तू बोलास शंतनू वेगळा होता, पण आता शंतनू जेव्हा प्रेमळ झाला, आता हा अद्वैत कसा प्रेमळ होतो हे बघणंही प्रेक्षकांना आवडणार आहे. हो, मला वाटतं त्याच्यासाठी तर तुम्ही नक्कीच बघाल कधी ते होतंय आणि कसा होतोय तो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण शांतनूमध्ये जरा काहीतरी कुठेतरी चाइल्डवाल्या गोष्टी तरी होत्या, अद्वैतमध्ये अजिबातच नाही. त्यामुळे तो प्रेमात पडणार आहे का, कसा पडणार आहे, काय हे बघण्यासारखं असणार आहे. आणि मलाही अनुभवायला म्हणजे खूप वेगळी एक्साइटमेंट आहे. प्रेक्षकांसाठी असं आहे की आता रागीट ठीक आहे, नंतर प्रेमळ होईल. ते बघायला आम्हाला जास्त आवडेल. सो थँक्यू सो मच अक्षर आणि ऑल द व्हेरी बेस्ट या ही भूमिकेसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.